तर आपण या व्हिडिओमध्येच कंपॅरिझन करणार आहोत दोन टीमाचं बॉलिंग आणि बॅटिंग दोन्ही खतरनाक आहे आणि फायनल पण होणार आहे याचा यार मजा करतो मी। तसं आपण विचार केला तर हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स दोन्ही स्टेबल टीम आहे आणि दोन्ही जी टीम आहे ते खतरनाक टीम आहे, कारण की त्यामध्ये बॉलिंग म्हणले ते चांगली, त्यात पॅट कमिन्स आहे मोहम्मद शमी, यामध्ये ट्रेंट बोल्ट आणि बुमराह आहे, तर दोन्ही खतरनाक टीम आहे। बॅट्समॅनमध्ये ईशान किशन इकडं हैदराबादमध्ये टेविस हेड आणि इकडं म्हटलं तर विल जॅक्स यार सोडून बघा तुम्ही कोणते पॅटर्न आहेत। आज आपण कंपॅरिझन करणार आहे दोन्ही टीममध्ये। तर आपण विषय करणार आहे की पहिले प्लेइंग इलेव्हन पाहू आणि त्यानंतर आपण स्टार्ट्स पाहू थोडंफार, म्हणजे कोणते प्लेयर चांगले करणार कोणते नाही। तर पहिलं जाऊ प्लेइंग इलेव्हन। तर मला मला वाटते की प्लेइंगमध्ये जे हैदराबादचे प्लेइंग ते बॅटिंगमध्ये युनिटमध्ये अभिषेक शर्मा राहणार पक्का आहे यार, ट्रेविस हेड, ईशान किशन, नितीश कुमार रेड्डी, हेनरी क्लासन, आय थिंक मला वाटतं की अभिनव मनोहर एक खतरनाक होऊ शकते। त्यानंतर पॅट कमिन्स आहे, जे तुमचे ॲडन झांपा आहे, हर्षल पटेल, मोहम्मद शमी। तर आपण जर विचार केला हैदराबादचे यार प्लेइंग इलेव्हन खतरनाक आणि बॉलिंग आणि बॅटिंग जे संतुलित टीम आहे, बट मला हे फिनिशर थोडं वाटते, पण काही विषय नाही, कारण की यार फिनिशरमध्ये तुम्हाला तिथपर्यंत पोहोचतात तसं तुमची बॅट्समॅन आहे लेवल आहे। त्यानंतर मुंबई इंडियन्सची गोष्ट केलं तर मुंबई इंडियन्सपाशी आहे बॅटिंगमध्ये पाहतो मी विल जॅक्स ओपन करेल रोहित शर्मासोबत। त्यानंतर भारतात न्यू यंग स्टार तिलक वर्मा 3 नंबरवर, 4वर आपला सूर्याबाई, 5वर पांड्या आणि 6वर यार एकदम खतरनाक प्लेअर आहे यार या टीममध्ये, कारण की यार जसं त्याने मिचेल स्टँटनर आहे 6वर, मिचेल स्टँटनरला पण एक येते आणि त्यानंतर येते की यार स्पिनर अला गजबर असं काहीतरी नाव आहे त्याचं। त्यानंतर 3 खतरनाक स्पेसर दीपक चहर, ट्रेंट बोल्ट आणि बुमराह, सरनाक बुमराह पक्क करते मला माहिती आहे। इथे विकनेस कुठं आहे, विकनेस थोडी स्पिन डिपार्टमेंट आहे, कारण की मिचेल स्टँटनर जर मिचेल स्टँट एक फर्स्ट ऑफ स्पिनर आहे, अला गजबर जब म्हणलं तो पण चांगला स्पिनर आहे, ज्यामध्ये IL T20 त्यामध्ये पण चांगला प्रदर्शन केला आहे, बट मला ते स्पिन थोडीशी ढिली नाही वाटू शकत, कारण की यार जर पॉप्युलर विकेट घेतली त्यानंतर हलकी ते स्पिन दिली तरी चांगली आहे। त्यानंतर स्टार्टचे विषय तर मुंबई इंडियन्सचा 10 खूप आहे, बट आपण जर मागील वर्षी म्हटलं त्यामध्ये हैदराबादचा आपण धबधबा म्हणू शकतो ते खूप आहे, आणि मला वाटते की हैदराबाद लेवलमध्ये चांगली टीम आहे, बट मुंबई इंडियन्स आपण अंडरस्टँड नाही करू शकतो। आणि मुंबई इंडियन्सचे पण ज्या प्रकारे त्यांनी स्क्वॉड बनवला आहे ना, तर एक विषय आहे की बॅकअपमध्ये रिस्ट टोपलीसारखी गोलंदाज आहे, आणि आपण इम्पॅक्ट प्लेअर म्हणले त्यापेक्षा करण शर्मा पण आहे मुंबईच्या पिचवर जे आहे तो चांगला प्रदर्शन करू शकते मला आय थिंक, मला असं वाटते। आणि त्यानंतर थोडं कंपॅरिझन आपण केलं की जे दोन्ही ह्या टीम आहे त्यामध्ये मला वाटतं की संतुलित जी टीम आहे ते मुंबई इंडियन्स चढत आहे, कारण की मुंबई इंडियन्समध्ये स्पिनर च्या विषय थोडा ढिला केला, तर त्यानंतर मला फास्ट प्लेअर म्हणजे आपण म्हणतो बॉलर्स आणि बॅट्समन टॉप ऑर्डर मिडियम ऑर्डर सर्व या ठीकठाक वाटत आहे। हैदराबादचं वाटत आहे, बट मला कंपॅरिझन मुंबई इंडियन्स थोडी जास्त वाटत आहे। तुम्हाला जर वाटत असं कोणती टीम तर मला सांगा। आय थिंक मला वाटतं की बट मी अंडरस्टँड हैदराबादला करू शकत नाही, कारण की ज्या प्रकारे त्यांची बॅटिंग युनिट आहे आणि त्यानंतर बॉलिंग युनिट आहे, कारण की मोहम्मद शमी नंबर 1 बॉलर आहे, पॅट कमिन्स सायलेन्सर आहे, सायलेन्सर नाही रे ते सायलेंट आहे, सॉरी मी सायलेंट म्हणतो। आणि त्यानंतर विषय केला की यार तर या टीममधून जर याची मॅच झाली तर कोण जिंकणार आपण सांगू शकत नाही, कारण की या दोन्ही टीमा चांगल्या आहे आणि जे चांगली टीम केलं ते जिंकणार यार साधारण रूल आहे। तर आपल्याकडे एवढंच, तर सबस्क्राईब कोणतं तर तो व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद।